श्रीरामपूर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना एका वकिलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। वकिलानं आपल्याला नोटीस पाठवली, 20 लाख रुपये मागितल्याचा आरोप करीत साक्षीदार कठड्या शेजारी उभा असलेल्या एकानं युक्तिवाद चालू असतानाच वकिलावर जीवघेणा हल्ला केला। या घटनेनं वकिलांमध्ये खळबळ उडाली आहे। याबाबत जखमी वकील दिलीप अवताडे यांनी सांगितलं की वरिष्ठ न्यायाधीश आर.बी. गिरी यांच्यासमोर एका कौटुंबिक प्रकरणाची सुनावणी सुरू होती। अमरावती येथील या प्रकरणाची उलट तपासणी सुरू असताना त्यावेळी एक जण मध्येच बोलत होता। यावेळी तुम्ही तुमची केस चालवणार का, तुम्हाला याची माहिती आहे का, असं न्यायाधीशांनी विचारलं। त्यावर आपण वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न लिहून आणले आहे, असं संबंधित व्यक्तीनं सांगितलं। तर वकिलाने आपल्याला नोटीस पाठवली आणि 20 लाख रुपये मागितल्याचा आरोप करीत त्यानं वकिलांना आरेरावी केली। त्यावर वकिलासह न्यायाधीशांनी संबंधिताला व्यवस्थित बोलण्यास सांगितलं। त्यावर काही कळायच्या आत त्यानं वकील अवताडे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवत त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रसंग पाहून नागरिक अवताडे यांच्या मदतीला धावले आणि अवताडे यांची सुटका केली। तर प्रसंगावधान साधत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। यात अवताडे यांना डोक्याला मार लागला। या प्रकरणी तर यात जखमी झालेले ॲडव्होकेट अवताडे यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।